आदिराने दाखवलं मंदाकिनीला पोलीस स्टेशन आणि उतरावला चांगलाच माज। इकडे स्वानंदी किमयाच्या विचारात असते आणि रिक्षामध्ये बसते। मंदाकिनी सुशला म्हणते, ही माझ्यावर केस करणारे, थांब स्वानंदीलाच सांगते। आता मंदाकिनीचा फोन येतो आणि स्वानंदी खूप त्रस्त होते आणि म्हणते, हां बोल आई। मंदाकिनी घाबरलेली असते। स्वानंदी म्हणते, काय काय झालंय काय? मंदाकिनी म्हणते, अगं ती माझ्यावर केस करते, डोमेस्टिक व्हायलन्सची। स्वानंदी शॉक होते। मंदाकिनी म्हणते, तिने मला धमकी दिली आहे। ती म्हणते, काय? आई तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? मंदाकिनी म्हणते, मी बरोबरच बोलते, अगं माझी काहीच चूक नाही आणि ती माझ्यावर आळ घेते। स्वानंदी म्हणते, आई नक्की काय घडलं जरा सांगशील का? तू काही केलं तर नाही ना? मंदाकिनी म्हणते, अगं तुम्हाला असं का वाटतं मी काहीतरी केलं असेल? हे बघ, मी लादी पुसायला लागली, ती आली आणि माझ्या हातातून ओढत होती। मी तिला बोलले, बाई तू राहू दे मी पुसते, पण ती ऐकायलाच तयार नाही। तिने जोरात ओढलं आणि ती पडली आणि आता तुझ्या बाबांना काय सांगते? मी तिला ढकललं। स्वानंदी म्हणते, आई तू ढकललं? ती म्हणते, अगं मी नाही ढकललं। तेवढ्या स्विच मागून म्हणते, आई तू आदिराला ढकललं, खोटं नको बोलूस। स्वानंदी म्हणते, आई सुश काय बोलते, तू आता खरं सांगा। मंदाकिनी म्हणते, अरे माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काही केलं नाही। स्वानंदी विचारते, आता आदिरा कुठे? मंदाकिनी म्हणते, गेले तुझे बाबा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन। खरं तर एवढं काय झालं नव्हतं, पण त्या मुलीला काय निमित्तच लागतं। स्वानंदी म्हणते, आई तू ठेव, मी बाबांना कॉल करते। मंदाकिनी म्हणते, स्वानंदी ऐक ना, पण ती काय ऐकत नाही। मल्लिका समरकडे येते आणि नाटक करायला लागते। ती डॉल करत पटकन बसून घेते। समोरून तो, काकू तू इथे बस बरं आधी। मल्लिका बसते आणि रडत म्हणते, डॉलचा पाय मोडला। हे ऐकून समरही शॉक होतो। मल्लिका म्हणते, स्वानंदीच्या आईशी तिचं पटत नाही हे आपल्यालाही माहिती आहे। गोष्टी ह्यापर्यंत जाव्या, डोमेस्टिक व्हायलन्स, आपण त्यांच्या मुलीशी असं वागलं असतं तर त्यांना चाललं असतं का? आता मात्र समरला खूप धक्का बसतो। मल्लिका खूप नाटक करत असते। समोरून तो, बास आता खूप झालं, असं वाटलं होतं स्वानंदीची आई सुधारतील, पण नाही, त्या सुधारायचं नावच घ्यायना। आता ह्यावेळेस मी त्यांना जा विचारणार म्हणजे विचारणार, आणि निघून जातो। मल्लिका हसत म्हणते, मला तर हेच हवं होतं। स्वानंदी आता बाबांना फोन करते आणि म्हणते, बाबा आदिरा कशी आहे? बाबा म्हणतात, कशी असणार, तिचं नशीबच फुटकं, ती आपल्या घरी आली। नंदू अगं तुझ्या आईने तिला अक्षरशः ढकलून दिलं। स्वानंदी म्हणते, बाबा अहो हे काय बोलताय? ते म्हणतात, हो नंदू मी माझ्या डोळ्याने बघितलंय। आता मात्र स्वानंदीला खूप धक्का बसतो। ती म्हणते, बाबा तुम्ही कुठे आहात मला सांगा। आता बाबा हॉस्पिटलचा पत्ता सांगतात आणि स्वानंदी तिकडे पोहोचते। तिला बघून आदिराला खूप रडायला येतं। ती म्हणते, नंदूताई आईंनी मला ढकललं, हे बघ ना माझा पाय किती सुजला, खूप दुखतंय। स्वानंदी म्हणते, हो बाळा हो, तू शांत हो। आदिरा म्हणते, नंदूताई मी काय करू गं, मी सगळे प्रयत्न करते, पण आईंना काही आवडतच नाही। आज तरी त्यांनी हद्दच केली, मला ढकललं। बाबा म्हणतात, हो नंदू मी माझ्या डोळ्याने बघितलं। आता स्वानंदी सगळं व्यवस्थित करते आणि आदिराला घरी घेऊन जाते आणि म्हणते, तुझं पार्सल आलं की खाऊन घ्या। आदिरा म्हणते, थांब ना तू नंदूताई, तू पण खाऊन जा। आता पार्सल देण्यासाठी रोहन खाली येतो आणि म्हणतो, वर जाऊ की नको? पण पर्याय काय, जावंच लागणार। शांत राहा, लेट्स गो। बेल वाजवल्यानंतर बोलता बोलता स्वानंदी दार उघडते। तिला बघून रोहन जाम हादरतो आणि म्हणतो, बापरे नंदूताई ही अजून घरीच? आदिरा त्याला म्हणते, किती वेळ लावला तुम्ही? तो म्हणतो, सॉरी, पार्सल देतो आणि जायला लागतो। पण त्याच्याकडे बघून स्वानंदीला संशय येतो आणि ती म्हणते, एक मिनिट, पण रोहन काय ऐकत नाही आणि निघून जातो। स्वानंदी म्हणते, रोहन? ते आदिराला म्हणते, तू खाऊन घे, मला अर्जंट काम आलं आहे। आदिरा म्हणते, नंदूताई, पण स्वानंदी मात्र पळतच जाते। आता रिक्षात बसते आणि रोहनचा पाठलाग करत असते। रोहन तिथे पोचतो, त्याच्या मागे स्वानंदी, तो आत जायला लागतो। स्वानंदी समोर येते। आता रोहन पटकन तोंड वळवतो, पण स्वानंदी म्हणते, रोहन? तरी रोहन तिच्याकडे काय बघत नाही। स्वानंदी म्हणते, रोहन मला माहिती आहे तूच आहेस। आता रोहन हळूच तोंड दाखवतो। तोपर्यंत समर गाडीतून जात असतो आणि त्याला आदिराबद्दल खूप वाईट वाटतं। आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडतं ते। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।